जसं की मी आता बाहीचे प्रकार तुम्हाला शिकवणार आहे अगदी कमी वेळेमध्ये. काय केलंय मी इथे छोटा एक पेपर घेतलेला आहे आणि तुम्हाला इथे उंची टाकून घ्यायची. जसे की उंची आहे आपली फॉर एक्झाम्पल 10 अधिक 1 इंच अस्तराची बाही बनवतोय. इकडे खाली घ्यायचंय तुम्हाला बाही फिटिंगच्या निम्मे 12 बाही फिटिंग आहे 12च्या निम्मे 6 अधिक 1.5 इंच इतकं माप घ्यायचंय. म्हणजे तुमचं माप झालेलं आहे 7.5 इंच. आणि ही फिटिंग टाकलेली आपण बाहीच्या निम्मे. वरून आपली बाही जी आहे ती कोपरापर्यंतची आहे, तर कोपरापर्यंतच्या बाहीसाठी वरून कंपल्सरी 3 इंच इतकं माप घ्यायचंय. 3 इंच माप घेतल्यानंतर खाली सरळ आडवं जायचंय आणि छाती आहे 32चा चौथा झाला 8 अधिक अर्धा इंच इतकं माप घेऊन तुम्ही ही रेषा ओढून घ्यायची आहे. ओढल्यानंतर आतमध्ये कंपल्सरी 2 इंच इतकं माप टाकायचंय. उरलेल्या मापाला सरळ तिरकस रेषा जोडायची आणि उरलेलं माप सरळ खाली तिरकस रेषेमध्ये जोडून घ्यायचंय. असं तर तुम्हाला प्रत्येकाला येतंय. पुढे काय करायचंय तर याला हाफ करा. हाफ केल्यानंतर अर्धावर अर्धा खाली याला जोडा, याला जोडा, याला जोडा, याला जोडा. आणि आता कोणत्याही पद्धतीची बाही कमी पडणारही नाही उरणारही नाही असं पॅटर्न आपलं झालंय. आता आपण बघूया कटिंग करून कशी दिसते. तुम्हाला बाही कुठेही शिकायला जावी लागणार नाही. एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये आपले कोर्सेस असणार आहे. तुम्हाला जर का आपल्याकडे येऊन ऑफलाईन शिकायचं असेल तर तुम्हाला 1 वर्षाची ट्रेनिंग आपण फक्त 15 दिवसामध्ये उपलब्ध करून देतो. त्यात तुम्हाला सर्व प्रकारचे ड्रेसेस, सर्व प्रकारचे ब्लाउजेस सगळं काही यायला लागतं. आणि ही बाही बघा काहीही सेफ न देता आपली छान रेडी झालेली आहे. ही बाही कमीही पडत नाही आणि उरतही नाही. आता मला तुम्ही म्हणाल की याचा तर आपण 3 इंच शोल्डर उतार घेतला होता. मग मला जर का छोटी बाही बनवायची असेल तर मग मी काय करू? मग मी त्यासाठी पण एक पेपर घेतलेला आहे आणि तुम्हाला 3ही सॅम्पल मी या एकाच बाहीच्या मापामध्ये शिकवणार आहे. जसं की समजा मला सांगितलंय कुणीतरी मला बाही उंची जी आहे ती फक्त कितीची हवी आहे? 4 इंचची, सॉरी 5 इंचची हवी आहे. तर तयार 4ची हवी आहे आणि मी 5 घेतलेला आहे. तर यात खाली टाकतोय आपण लगेचच बाहीची फिटिंग. माझी बाहीची फिटिंग आहे 5.5 हाफ मध्ये, अधिक 1.5 घेतल्यावर माझं 7 झालेलं आहे. आणि मी शोल्डर उतार जो आहे तो पहिला 3चा घेतला होता, आता घेणार आहे 2.5चा. कारण बाही उंची काय आहे? कमी आहे. मग इथे टाकणार आहे छातीचा चौथा. माझी छाती आहे 32चा चौथा 8 अधिक अर्धा इंच एक्स्ट्रा. आणि आतमध्ये कंपल्सरी 2 इंच इतकं माप. उरलेल्या मापाला तिरकस जोडा, उरलेल्या मापाला हाफ करा. अर्धा वर अर्धा खाली असं फक्त जोडून घ्या. उरलेल्या मापाला फक्त असं जोडा आणि कटिंग करा. बाही तुमची कंप्लीट झालेली आहे. आता आपण कट करून बघूया ही कशी होते आणि याच्यानंतर शिकणार आहोत मेगा स्लीव्स कशी कटिंग करायची. म्हणजे तुमच्या बाहीचे सगळे प्रॉब्लेम्स निघून जातील जरी तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करत असणार तरी. आणि तुम्हाला जर का माझ्याकडे ऑफलाईन येऊन शिकायचं असेल तर तुमचं कधी पण स्वागत आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा आपण ही ट्रेनिंग उपलब्ध करतो. राहण्या खाण्याची व्यवस्था आपल्याकडे असते. तर त्यामुळे तुम्हाला एका दिवसामध्ये जी तुम्हाला महिन्याभरात ट्रेनिंग मिळणार नाही ती आपण एका दिवसात उपलब्ध करून देतो. एका दिवसात 5 प्रकारचे ब्लाऊज तुम्ही गॅरंटेड शिकणार. हे अशी बाही जी आहे ती सर्व मापांसाठी चालते. आता यातच तुम्ही म्हणाल की मला माझी बाही उंची फक्त 2.5 इंचची आहे तर मग मी कशी बनवायची? तर ही आपली 2.5 इंचची बाही आपण इथे घेतलेली आहे आणि आता आपण बनवूया की फक्त 2.5 इंचची बाही आपण कशी बनवणार आहोत. मला जर का कस्टमरची ऑर्डर आहे की फक्त 2.5 इंचची बाहीची उंची माझी आहे आणि मी कशी बनवू? तर 2.5 अधिक 1 इंच म्हणजे 3.5 इंच आणि छातीचा चौथा भाग या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा. छाती आहे 32ची घेतली आपण, 30ची घेऊया. 30चा चौथा 7.5 अधिक अर्धा इंच आणि हा बॉक्स मी करून घेतलेला आहे. आता हे वरून इथून चालू झालेली आहे तर वरून आपल्याला कमीत कमी जर 2 इंच इतकं माप घ्यायचंय आणि याला आपण ह्याच बाहीला परत या बाहीमध्ये पण ट्रान्सफर करू शकतो. कोणती? मेगा स्लीव्स. उरलेलं माप 2 इंच कंपल्सरी जसंच्या तसं. उरलेल्या मापाला तिरकस जोडा. अर्धा इंच वर अर्धा इंच खाली
ही बाही केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढे क्लासेस या बाहीच्या बळावर घेता येतील. बाही फिटिंग माझी 6 आहे, 6 अधिक 1.5 इंच. आणि जिथे बाही संपेल ना तिथेच बाही फिटिंग मोजणं बंधनकारक आहे, नाहीतर बाही कमी जास्त होऊ शकते. आणि आता आपण हे कट करून घेऊया. आणि अशी सुंदर बाहीचे 3ही प्रकार तुम्ही आज शिकून तुमचे झालेले आहेत. आता याच बाहीला आपण डिझायनर पॅटर्न मध्ये कसं कन्वर्ट करणार आहोत हे सुद्धा बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण शिकत आहोत वन स्लीव्ज. याचा पुढचा भाग कापणं गरजेचं आहे. छोटी मोठी मोठी सगळ्या बाही आपण यामध्ये शिकून घेतलेल्या आहे. आणि याला शोल्डर उतार किती वापरायचे तेही आपलं शिकून झालेलं आहे. ओके, अशाच पद्धतीने तुम्ही ऑफलाईन माझ्याकडे येऊन शिकू शकता, नाहीतर तुमच्या एरियात पण मला बोलवू शकता.